जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाही आहे, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत? का बोलला नाहीत तुम्ही? आणि मग काही गोष्टी खऱ्याबरोबर खोट्या, जसं एक ती बातमी आलेली आहे, किरण रिजिजू जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागासुद्धा हडपली असती. आता ही लोकसत्ता सामना नाही, लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक्फ बोर्डाची वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का, अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी. त्याचं मी प्रिंट आउट काढले. त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का. दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही. म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही? एका ठिकाणी आपण फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर.